नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा कुलकर्णी. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही? ठीक आहात ना सर्वजण? मी बुलढाणा जिल्ह्यातून चिखली तालुक्यातून ब्लॉग करते. माझ्या मनात एक खूप अशी इच्छा होती की आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बनवावा, ब्लॉगर व्हावं, पण माझ्यात तेवढं कॉन्फिडन्स नव्हता. पण मी असे भरपूर असे क्रिएटर बघितले आणि त्यांच्याकडून मी शिकले की आपणही जसं व्हिडिओ वगैरे बनवावा, पण होत नव्हतं. मी खूप ट्राय केलं, याआधी पण खूप ट्राय करून बघितलं, पण त्यात म्हणजे माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता तेवढा की मी असं काहीतरी करू शकेल. पण मग कुठेतरी मनात विचार आला की तुम्ही पण सर्वसाधारण घराण्यातले आहात, पण तुम्ही काय करता की खूप कष्ट करता. मग कष्ट करून तुम्ही असे खूप मोठी अशी लेवल म्हणजे खूप मोठं असं यश गाठलं. पण मग माझ्याही मनात आलं की अरे आपण पण जसं सर्वसाधारण घराण्यातले आहोत, पण कसं असतं, कष्टाशिवाय पर्याय नसतो आपण असं म्हणतो. पण मग मी पण असं ठरवलं की बॉस चुकलं तर चुकला, पण त्यातून आपण काहीतरी शिकू, तुम्ही काहीतरी मला शिकवाल, म्हणून मी ब्लॉग करायचं ठरवलं. आणि हा माझा पहिला व्लॉग आहे. मी मनीषा गिरीश कुलकर्णी. मी चिखली तालुक्यात राहते. म्हणजे चिखली तालुक्यात नाही राहत खरं तर, त्यात छोटं खेडं पडतं शेलूत म्हणून. मी शेलूतमध्ये राहते आणि माझं ग्रॅज्युएशनच झालेलं आहे, म्हणजे खूप मोठं काही शिक्षण झालेलं नाही आहे. पण मी एक छोटी अशी हाऊसवाईफच आहे तुमच्या सर्वांसारखी. आणि मला छोटी 2 मुलं आहेत. मुलं म्हणजे ट्विन्स आहेत, मुलगा आणि मुलगी. ते स्वामींच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत खरं तर. पण छान आहेत दोघंही, त्रास देत नाहीत बिलकुल, खूप शांत आहेत. पण आपण म्हणतो ना कसं देवाचा आशीर्वाद वगैरे पाहिजे. मी एक स्वामी भक्त आहे खरंच. म्हणजे स्वामी भक्त होण्यासाठी नशीब लागतं, त्यातलीच मी एक आहे असं म्हणजे मला वाटतं. आणि असं छोटं कुटुंब आहे माझं. म्हणजे सासू आहे, सासरे नाही आहेत, ते आत्ताच म्हणजे 8-9 महिन्यापूर्वी वारले. आणि माझी आई होती, ती म्हणजे माझ्याजवळ राहायची, पण ती पण आत्ता वारली. पण असं म्हणजे कसं असे छोटं फॅमिली आहे आमची, खूप मोठी अशी नाही. पण तुम्ही सर्वजण माझी फॅमिलीच आहे असं मी मानते. तर असंच माझ्यावर सपोर्ट, तुमचं प्रेम राहू द्या अशी मी आशा करते. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं जर काही चुकलं असेल किंवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.